विभाज्यतेच्या कसोट्या। आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। तर सर्वात आधी विभाज्य म्हणजे काय हे एका उदाहरणाने पाहू। विभाज्य म्हणजे उदाहरणार्थ 25/5 या उदाहरणामध्ये 25 या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच बाकी 0 उरते। तर 25 ही संख्या 5ने विभाज्य आहे असं म्हटलं जातं। तर 5 ही संख्या 25चा विभाजक आहे असं म्हणतात। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? कसोटी म्हणजे एक अट। तर एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाण्यासाठी संख्येवर विशिष्ट अंकगणितीय नियम लागू करण्याच्या पद्धतीला कसोटी असं म्हटलं जातं। विभाज्यतेच्या कसोट्यांचे साधारणपणे खालीलप्रमाणे उपयोग आहेत। यामध्ये जलद भागाकार करता येतो। मोठमोठ्या संख्यांचा भागाकार जर आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असतील तर नेमक्याच संख्येने भाग लावता येतो। त्याचप्रमाणे संख्या मूळ आहे का ते तपासता येतं। एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही ते विभाज्यतेच्या कसोट्यांच्या साहाय्याने देखील आपल्याला तपासता येतं। त्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचवणे। विभाज्यतेच्या कसोट्या जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला कमी वेळामध्ये एखादं उदाहरण सोडवता येतं, म्हणजेच आपला स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचतो। त्यानंतर गणितीय पद्धतीमध्ये अचूकता येते। उदाहरण सोडवताना आपल्याला कमी वेळामध्ये ते उदाहरण अचूकपणे सोडवता येतं। त्याचप्रमाणे मसावी लसावी काढताना देखील या कसोट्यांचा अतिशय उपयोग होतो आणि म्हणूनच विभाज्यतेच्या कसोट्या या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्या माहीत करून घेतल्याच पाहिजेत। 2ची कसोटी। 2ने विभाज्य संख्या ओळखायच्या असतील तर आपल्याला काही नियम येथे तयार करावे लागतात। तर यामध्ये 2च्या कसोटीमध्ये आपण म्हणू शकतो की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असल्यास ती संख्या 2ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो असे आपण म्हणतो। उदाहरणार्थ 42, 436, 2008, 940, 8574, 67932 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक आहेत आणि म्हणून या सर्व संख्या 2ने विभाज्य आहेत असे म्हणता येईल। आणखी काही खाली संख्या दिलेल्या आहेत आपण। 24356 यामध्ये या संख्येच्या एकक स्थानी 6 येतात आणि म्हणून ही संख्या देखील 2ने विभाज्य आहे। त्यानंतर 5687 आता या संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे आणि 7 हा अंक या आपल्या नियमामध्ये बसत नाही, म्हणजेच 0, 2, 4, 6, 8 या अंकाव्यतिरिक्त आहे आणि म्हणूनच 5687 या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार नाही। त्यानंतर 6570 या संख्येच्या एकक स्थानी 0 येतो आणि म्हणूनच ही संख्या देखील 2ने विभाज्य आहे। पुढे 38459 आता या संख्येमध्ये देखील एकक स्थानी 9 हा अंक आहे आणि म्हणूनच या संख्येला देखील 2ने पूर्ण भाग जाणार नाही। त्यानंतर पुढे आणखी एक संख्या दिलेली आहे 23000 आता या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे आणि म्हणून ही संख्या देखील 2ने विभाज्य आहे। त्यानंतर 68794 या संख्येच्या एकक स्थानी 4 येतात आणि म्हणूनच ही संख्या देखील 2ने विभाज्य आहे। त्यानंतर 90345 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे आणि 5 हा अंक या 2च्या कसोटीच्या नियमामध्ये बसत नाही आणि म्हणूनच या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार नाही। त्यापुढे 3ची कसोटी। 3ची कसोटीमध्ये आपल्याला काही नियम इथे तयार करावे लागतात। तर पाहूया
तीनची कसोटी संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जातो किंवा ती संख्या 3ने विभाज्य असते. म्हणजेच दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायला हवी आपण आणि या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तरच त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. तर यामध्ये 67,851 ही संख्या जर आपण घेतली तर या संख्येतील अंक 6, 7, 8, 5, 1 या सर्व अंकांची बेरीज 27 येते आणि 27 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 27 भागिले 3 जर केलं आपण तर याचं उत्तर 9 येतं आणि बाकी 0 उरते. म्हणजेच 3ने या संख्येला पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 67,851 या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जाईल. येथे आपण लक्षात घ्यायला हवं की येथे संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे आपण आणि त्यानंतर या अंकांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तरच त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर खाली आणखी काही संख्या दिलेल्या आहेत. 4,731 यामध्ये 4, 7, 3, 1 या 4 अंकांची बेरीज 15 येते आणि 15 ही संख्या 3ने विभाज्य आहे. म्हणजेच या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 4,731ला देखील 3ने पूर्ण भाग जाईल किंवा ती संख्या 3ने विभाज्य आहे. त्यानंतर 5,983. आता या संख्येमध्ये अंकांची बेरीज जर केली आपण 5, 9, 8, 3 तर बेरीज 25 येते आणि 25 ही संख्या 3ने विभाज्य नाही आहे. म्हणजेच 25 या संख्येला 3ने पूर्ण भाग जात नाही. म्हणूनच 5,983 या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जाणार नाही, हे आपण येथे लक्षात घेतलं पाहिजे. पुढची संख्या आहे 8,334. आता 8,334 या संख्येमध्ये 8, 3, 3, 4 हे 4 अंक येतात आणि या 4 अंकांची बेरीज 18 येते. 18 ही संख्या 3ने विभाज्य संख्या आहे. म्हणजेच 18 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 8,334 या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जाईल. पुढे संख्या आहे 46,532. आता या 5 अंकी संख्येमध्ये 4, 6, 5, 3, 2 हे अंक येतात. यांची बेरीज येते 20 आणि 20 ही संख्या 3ने विभाज्य नाही आहे. म्हणजेच 20 या संख्येला 3ने पूर्ण भाग जात नाही आणि म्हणूनच 46,532 या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जाणार नाही. आणखी एक संख्या आपण दिलेली आहे पुढे 36,459. याही संख्येमध्ये 5 अंक आहेत आणि या 5 अंकांची बेरीज येते 27. 27 ही संख्या 3ने विभाज्य संख्या आहे आणि म्हणूनच या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जाईल. 4ची कसोटी. 4च्या कसोटीमध्ये काय नियम अटी लागू होतात ते पाहूयात. संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जात असल्यास किंवा शेवटी कमीत कमी 2 शून्य असणाऱ्या संख्यांना 4ने पूर्ण भाग जातो असं म्हटलं आहे. म्हणजेच काय तर शेवटचे 2 अंक एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटी एकक आणि दशक स्थानी 2 शून्य असतील तरी देखील या सर्व संख्या 4ने विभाज्य आहेत किंवा यांना 4ने पूर्ण भाग जातो असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ 432. आता या संख्येतील शेवटच्या 32 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 432ला देखील 4ने पूर्ण भाग जाईल. आता काही आणखी संख्या पुढे आपण दिलेल्या आहेत. यामध्ये पाहूयात की पहिली संख्या आहे 9,048. आता 9,048 या संख्येमध्ये शेवटचे 2 अंकांनी मिळून तयार झालेली संख्या 48 आहे आणि 48 ही संख्या 4ने पूर्णपणे विभाज्य आहे आणि म्हणूनच 9,048 या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जाईल. त्याचप्रमाणे 4824 म्हणजे 4,824 या संख्येच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी मिळून 24 ही संख्या आहे आणि 24 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. म्हणूनच ही संख्या देखील 4,824 ही संख्या देखील
4ने पूर्णपणे विभाज्य आहे। पुढची संख्या आहे 1270। आता या संख्येमध्ये शेवटचे 2 अंक मिळून तयार झालेली संख्या आहे 70 आणि 70 या संख्येला 4ने पूर्णपणे भाग जात नाही आणि म्हणूनच 1270 या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जाणार नाही। तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का शेवटचे 2 अंकांना 4ने निशेष भाग गेला पाहिजे। निशेष भाग म्हणजे इथे बाकी शून्य उरली पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे, तरच त्या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जातो। पुढची संख्या आहे 8344। आता शेवटचे 2 अंक मिळून तयार झालेली संख्या 44 आहे आणि 44 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 8344 या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जाईल। आणखी एक शेवटची संख्या 30900। आता 30900 या संख्येच्या शेवटी 2 शून्य आहेत आणि आपण नियमात म्हटलंच आहे का संख्येमध्ये शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील तरी देखील ती संख्या 4ने विभाज्य असते आणि म्हणूनच 30900 ही संख्या देखील 4ने विभाज्य आहे। पुढची कसोटी आहे 5ची कसोटी। 5ची कसोटी अतिशय सोपी आहे, याचे नियमही सोपे आहेत। तर पाहूयात, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असल्यास त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो असं म्हणता येतं। उदाहरणार्थ 450, 675, 890, 345, 86795, 4820 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकीच अंक आहेत आणि म्हणून या सर्व संख्या 5ने विभाज्य आहेत असं म्हणता येतं। पुढे काही संख्या दिलेल्या आहेत आपण, उदाहरणार्थ 4356। आता या संख्येमध्ये जर पाहिलात तुम्ही तर एकक स्थानी 6 अंक आहे आणि 6 अंक आपल्या नियमामध्ये बसत नाही किंवा या कसोटीच्या नियमात बसत नाही। आपण म्हटलं आहे सुरुवातीलाच की 0 किंवा 5 या 2 अंकापैकीच एक कोणता तरी अंक असेल तरच त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 6 अंक असल्याकारणाने 4356 या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार नाही। पुढची संख्या 56875। आता या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 5 हा अंक आहे आणि म्हणूनच या संख्येला देखील 5ने पूर्ण भाग जाईल। त्यानंतर 6570 याही संख्येच्या शेवटी 0 हा अंक आहे आणि म्हणून 6570 या संख्येला देखील 5ने पूर्ण भाग जाईल। त्यापुढे 38459। आता या संख्येत एकक स्थानी 9 हा अंक येतो आणि 9 अंक असेल तर या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजेच ही संख्या 5ने विभाज्य नसणार आहे। त्यानंतर 2435। 2435 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे आणि म्हणूनच 2435 या संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल। त्यानंतर 66870 या संख्येच्या एकक स्थानी 0 येतो आणि म्हणूनच याही संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल किंवा ही संख्या 5ने विभाज्य आहे असं म्हणू शकतो। त्यापुढे 85704। आता या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक येतो आणि 4 अंक असेल तर ही संख्या 5ने विभाज्य नसणार आहे। त्यानंतर 48459 याही संख्येमध्ये एकक स्थानी 9 अंक आहे आणि म्हणूनच ही संख्या देखील 5ने विभाज्य नाही आहे। तर आपण येथे लक्षात घ्यायला हवं की 0 किंवा 5 या 2 अंकापैकीच कोणता तरी अंक एकक स्थानी असायला हवा। जर असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल किंवा 5ने ती संख्या विभाज्य असेल, अन्यथा इतर कोणताही अंक असल्यास त्या संख्यांना 5ने पूर्ण भाग जात नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं। पुढची कसोटी 6ची कसोटी। आता 6ची कसोटी पाहताना थोडंसं आपल्याला 2 आणि 3 या दोन्ही कसोट्या माहीत असतील तरच या कसोटीचा उपयोग करता येतो। तर पाहूयात,
ज्या संख्यांना 2 आणि 3 या अंकांनी पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना 6ने देखील पूर्ण भाग जातो, किंवा ज्या समसंख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो। उदाहरणार्थ 450 या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही अंकांनी पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जातो। तर यामध्ये आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की दिलेली संख्या 2ने देखील विभाज्य असायला हवी आणि 3ने देखील विभाज्य असायला हवी। आता 2ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोणत्या असतात? तर ज्या संख्या समसंख्या असतात, म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर यांना 2ने पूर्ण भाग जातो। आता समसंख्या असून देखील त्यांच्या बेरजेला, अंकांच्या बेरजेला 3 पूर्ण भाग जायला हवा, म्हणजेच येथे 3ची कसोटी देखील माहीत असायला हवी। आणि म्हणूनच म्हटलं का 2 आणि 3 या दोन्ही कसोट्या ज्यांना माहीत आहेत त्यांना 6ची कसोटीचा उपयोग करता येईल। तर पाहूयात काही उदाहरणं आपण। 4537 आता या संख्येमध्ये सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर ही संख्या विषम संख्या आहे आणि विषम संख्या असल्या कारणाने येथे 2ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच 3ने भाग लावण्याची आपल्याला इथे आवश्यकताच नाही। जर 2ने पूर्ण भाग जात असेल तरच पाहायचं काही या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो की नाही जात। तर सुरुवातीलाच आपल्याला जर कळलं का या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच ही संख्या 6ने देखील विभाज्य नाही आहे। म्हणून पहिली 4537 ही संख्या 6ने, या संख्येला 6ने पूर्ण भाग जाणार नाही। पुढची संख्या आहे 48654। आता यामध्ये एकक स्थानी जर पाहिलं तुम्ही तर 4 हा अंक आहे आणि 4 अंक असल्या कारणाने या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार आहे। तर आता आपण पाहूया तिला 3ने पूर्ण भाग जाईल की नाही। तर यातील अंक जे आहेत त्या अंकांची बेरीज करायला हवी। तर अंकांची बेरीज आपण जर केली तर 4, 8 आणि 6, 5, 4 हे अंक आहेत। तर 4 आणि 8 12, 12 ना 6 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27। आता 27 बेरीज होती अंकांची आणि 27 ही संख्या 3ने विभाज्य आहे आणि म्हणूनच या संख्येला 3ने देखील भाग जाईल। आणि आपण पाहिलं सुरुवातीला तर 2ने देखील भाग जात आहे, म्हणजेच या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जाणार आहे। त्यानंतरची संख्या आहे 38202। आता या संख्येमध्ये अगदी सुरुवातीला पाहिलं तर शेवटी 2 आहेत, याचाच अर्थ या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणारच आहे। आता त्यानंतर आपल्याला बेरीज करायला हवी अंकांची। अंकांची जर बेरीज केली तुम्ही तर 3 आणि 8 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15। तर अंकांची बेरीज 15 येते आणि 15 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच आता या संख्येला 2ने देखील भाग जातो आणि 3ने देखील भाग जातो आणि म्हणूनच या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जाईल, किंवा ही संख्या 6ने विभाज्य असणार आहे। त्यानंतरची संख्या 78221। आता इथे पाहायला सुरुवातीलाच तर शेवटी 1 हा अंक आहे आणि 1 अंक असल्या कारणाने ही संख्या सम नसून विषम संख्या आहे, म्हणजेच इथे 2ने पूर्ण भाग जाणार नाही। तर आपल्याला लगेच समजतं की या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जाणार नाही। त्यानंतर 6338। आता येथे जर पाहिलं शेवटी एकक स्थानी 8 हा अंक आहे आणि 8 अंक असेल तर 2ने ही संख्या विभाज्य आहे, म्हणजे 2ने पूर्ण भाग जातो। आता 3चा विचार करायला हवा, 3ने या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही यासाठी आपण बेरीज करून पाहूयात। 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 8 20। आता 20 अंक जर 20 संख्या असेल तर 20 या संख्येला 3ने पूर्ण भाग जात नाही आणि म्हणूनच 6338 या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जाणार नाही, हे आपण येथे लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर 11004। आता या संख्येमध्ये 11004 या संख्येमध्ये एकक स्थानी 4 हा अंक आहे आणि 4 अंक असेल तर 2ने पूर्ण विभाज्य संख्या आहे, म्हणूनच आता पाहूया 3ने भाग जातो की नाही। तर अंकांची बेरीज यातील 1 अधिक 1 2, 2 आणि 4 6 येते। 6 असेल तर 6 या संख्येला 3ने देखील भाग जातो आणि म्हणून या संख्येला 11004 या संख्येला 6ने देखील पूर्ण भाग जाणार आहे।
त्यानंतर 26,542. आता 26,542 या संख्येमध्ये शेवटी 2 आहेत, म्हणजे याचाच अर्थ का या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार आहे. आता बेरीज करूयात. तर 26,542 या संख्येतील अंकांची बेरीज जर आपण केली तर 2 आणि 6 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19. तर बेरीज 19 येते. याचाच अर्थ 19 ही संख्या 3ने विभाज्य नाही आहे, म्हणजे 3ने या संख्येला पूर्ण भाग जात नाही, पण 2ने जातो. म्हणून 6ने ही संख्या विभाज्य नाही आहे, कारण या संख्येला 3ने भाग जात नाही किंवा 3ने पूर्ण भाग जात नाही आहे. त्यानंतरची संख्या आहे 70,297. आता यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर एकक स्थानी 7 अंक आहे. तर 7 अंक असेल तर ही संख्या 2ने विभाज्य नाही आहे, म्हणून ही संख्या 6ने देखील विभाज्य नसणार आहे. यानंतरची कसोटी आहे 8ची कसोटी. आता 8च्या कसोटीसाठी काही नियम तयार केले गेलेत. यामध्ये पाहूयात. संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जात असेल तरच त्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 3 शून्य असायला हवे, तरच या संख्येला देखील 8ने पूर्ण भाग जाईल. म्हणजेच येथे 2 गोष्टी पाहायला हव्यात. कमीत कमी शेवटी 3 शून्य किंवा शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जात असेल तरच त्या संख्येला देखील 8ने पूर्ण भाग जातो. तर उदाहरणार्थ 4008. आता 4008 या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक म्हणजे एकक, दशक आणि शतक, या 4008 यामध्ये शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होते ती आहे 8008. मग 8 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 8ने पूर्ण भाग जातो म्हणजे आपल्या नियमात ही संख्या बसते, म्हणजे 4008 या संख्येला देखील 8ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतरची संख्या आहे 53,024. आता 53,024 या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक मिळून 024 म्हणजे 24 ही संख्या तयार होते, आणि 24 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, म्हणून 53,024 ही संख्या देखील 8ने विभाज्य असणार आहे. पुढे काही आणखी उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ 67,808. तर यामध्ये शेवटचे 3 अंक मिळून 808 ही संख्या तयार होते, आणि 808 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, आणि म्हणूनच 67,808ला देखील 8ने पूर्ण भाग जाणार आहे, किंवा ही संख्या 8ने विभाज्य असणार आहे. त्यानंतरची संख्या आहे 3,422. आता 3,422 या संख्येच्या शेवटी 422 संख्या आहे, आणि 422 ही संख्या 8ने विभाज्य नाही आहे, म्हणजेच या संख्येला 8ने पूर्ण भाग जात नाही. म्हणूनच या पूर्ण संख्येला म्हणजे 3,422ला देखील 8ने भाग जाणार नाही किंवा 8ने पूर्ण भाग जाणार नाही आहे. पुढची संख्या आहे 42,000. आता 42,000 या संख्येच्या शेवटी 3 शून्य आहेत, आणि आपण नियमात सांगितल्याप्रमाणे संख्येच्या शेवटी 3 शून्य असतील तरी देखील ती संख्या 8ने पूर्ण विभाज्य असते, म्हणजेच 42,000 ही संख्या देखील 8ने पूर्ण विभाज्य असणार आहे. त्यापुढे 2064 ही संख्या दिलेली आहे. आता या संख्येच्या शेवटी 64 ही संख्या आहे, तर 64 ही संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, म्हणून 2064ला देखील 8ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 47,412. 47,412 या संख्येमध्ये शेवटचे 3 अंक मिळून 412 ही संख्या तयार होते, आणि 412 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो, म्हणूनच 47,412 या संख्येला देखील 8ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 5,098. आता या संख्येच्या शेवटी 3 अंकांनी तयार झालेली संख्या आहे 98. 98 ही संख्या 8ने विभाज्य नाही आहे, म्हणजेच 98 या संख्येला 8ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 5,098 या संख्येला देखील 8ने पूर्ण भाग जाणार नाही.
त्यानंतर पुढची संख्या आहे 31,000. आता 31,000 या संख्येच्या शेवटी 3 शून्य आहेत आणि 3 शून्य असतील तर ती संख्या 8ने विभाज्य असते. म्हणूनच 31,000 ही संख्या देखील 8ने विभाज्य असणार आहे. त्यानंतर 9,103. आता 9,103 मध्ये शेवटचे अंक मिळून 3 अंक मिळून 103 ही संख्या तयार होते. 103 ही संख्या 8ने पूर्ण भाग जाणारी नाही आहे. म्हणूनच 9,103 ही संख्या देखील 8ने विभाज्य नसणार आहे. पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. 3च्या कसोटीप्रमाणेच ही देखील कसोटी आहे, कारण या दोन्ही कसोट्यांचे नियम जवळजवळ सारखेच आहेत. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने पूर्ण भाग जात असेल तरच त्या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जातो. म्हणजे मागे पाहिल्याप्रमाणे 3च्या कसोटीत देखील संख्येतील अंकांची बेरीज करून आपण त्यांना 3 भाग जात होता की नाही ते पाहिलं. याही कसोटीत त्याच प्रकारचा नियम आहे की संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने पूर्ण भाग जात असेल तरच या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जाईल. उदाहरणार्थ 57,951. आता या संख्येमध्ये 5 अंक आहेत. 5 अंकांमध्ये 5, 7, 9, 5, 1 ह्या 5 अंकांची बेरीज 27 आहे आणि 27 ही संख्या 9ने विभाज्य संख्या आहे. म्हणजेच 27 या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. म्हणूनच 57,951 या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 36,459. आता या संख्येमधील 5 अंकांची बेरीज जर केलीत आपण तर ही 5 अंकांची बेरीज 27 येते आणि पुन्हा 9 या संख्येनं 27 या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणून 36,459 या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 7,056 ही 4 अंकी संख्या आहे. 4 अंकांची बेरीज जर केली तर 18 येते आणि 18 ही संख्या 9ने विभाज्य संख्या आहे. म्हणूनच 7,056 या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जाईल. आणि शेवटची 35,467 ही 5 अंकी संख्या आहे. 5 अंकांची बेरीज जर केलीत तर बेरीज 26 येते आणि 26 या संख्येला 9ने काही पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच यामध्ये बाकी शून्य उरत नाही. म्हणूनच 35,467 ही संख्या 9ने विभाज्य नसणार आहे. म्हणजेच या संख्येला 9ने पूर्ण भाग जाणार नाही. यानंतर पाहणार आहोत 10ची कसोटी. अतिशय सोपी अशी ही कसोटी आहे. यातील नियमही अतिशय सोपे आहेत. पाहूयात. संख्येच्या एकक स्थानी 0 असल्यास त्या सर्व संख्यांना 10ने पूर्ण भाग जातो. अगदी ओळखायला सोपं आहे. एकक स्थानी 0 जर असेल संख्येच्या तर समजायचं का ही संख्या 10ने विभाज्य संख्या आहे. इथे उदाहरणार्थ 450, 6,750, 890, 3,450, 86,790, 4,820 या सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे. म्हणून या सर्व संख्यांना 10ने पूर्ण भाग जाईल. आणखी काही संख्या दिलेल्या आहेत. 980. आता इथे पाहिलात तर एकक स्थानी 0 आहे. म्हणजेच ही संख्या 10ने विभाज्य आहे. त्यानंतरची संख्या दिलेली आहे 100. 100मध्ये देखील एकक स्थानी 0 येतो आणि म्हणून ही संख्या देखील 10ने विभाज्य असणार आहे. त्यानंतर 4,539. आता या संख्येच्या एकक स्थानी जर पाहिलात तुम्ही तर या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे आणि 9 अंक असेल तर आपल्या या कसोटीच्या नियमात तो बसत नाही आणि म्हणूनच 4,539 या संख्येला 10ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतर 2,030 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. म्हणून या संख्येला देखील 10ने पूर्ण भाग जाईल. पुढची संख्या आहे 56,787. या संख्येच्या एकक स्थानी 7 अंक आहे आणि 7 अंक आहे म्हणूनच या संख्येला 10ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतर 678 या संख्येच्या एकक स्थानी देखील 8 अंक आहे. 8 अंक आहे म्हणूनच या संख्येला 10ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतर 2,690. 2,690 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून ही संख्या 10ने विभाज्य आहे. त्यापुढची 67,850 याही संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून ही संख्या देखील 10ने विभाज्य असणार आहे. त्यानंतर 70,308
या संख्येच्या एकक स्थानी मात्र 8 अंक येतो आणि म्हणून या संख्येला काही 10 भाग जाणार नाही किंवा 10 पूर्ण भाग जाणार नाही. आणि शेवटची 46,770 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच या संख्येला 10 पूर्ण भाग जाईल. ही कसोटी अतिशय सोपी आहे ओळखायला. एकक स्थानी 0 असणाऱ्या सर्व संख्यांना 10 पूर्ण भाग जातो हे येथे लक्षात घ्यायला हवं. पुढची कसोटी आहे 11ची कसोटी. या कसोटीमध्ये काय सांगितलंय पहा. ज्या संख्यांच्या समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीतील असल्यास त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो, म्हणजेच पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 35,244 या संख्येतील विषमस्थानच्या अंकांची बेरीज जर केली तर 3, 2, 4 बरोबर 9 येते आणि समस्थानच्या अंकांची बेरीज केली तर 5 + 4 9 येते, म्हणजेच दोन्ही बेरजा 9 9 येतात आणि या बेरजांचा फरक आहे 0. म्हणूनच 35,244 ही संख्या 11ने विभाज्य असणार आहे. येथे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे का एकाआड एक संख्या यांच्या बेरजा करायच्या आहेत आणि या बेरजातील फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकी करायची. ही वजाबाकी 0 असायला हवी किंवा 11च्या पटीतील असायला हवी. म्हणजेच कोणत्या संख्या तर 11, 22, 33, 44 याप्रमाणे संख्या असायला हव्यात. अशा संख्या असतील किंवा फरक 0 असेल तरच या संख्यांना 11ने पूर्ण भाग जातो, हे लक्षात घ्यायला हवं. पुढे काही संख्या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ 8,206. येथे पहिली संख्या 8 आहे, पहिला अंक 8 आहे आणि त्यानंतर त्याच्या एकाआड एक अंक आहे 0. म्हणजेच 8 आणि 0 याची बेरीज केली तर 8 आहे. त्यानंतर 2 + 6 हे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे अंक आहेत, यांची बेरीज देखील 8 आहे आणि या दोन्ही बेरजांचा फरक आहे 0 आणि म्हणूनच या संख्येला म्हणजेच 8,206 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार आहे. त्यानंतरची संख्या दिलेली आहे 67,100. आता 67,100 या संख्येमध्ये आहेत 5 अंक. तर सुरुवातीच्या 3 अंक, सुरुवातीचे म्हणजे एकाआड एक 3 अंक 6 + 1 + 0 यांची बेरीज 7 आहे. त्यानंतरचे एकाआड एक जर पाहिलं आपण तर समस्थानचे अंक आहेत 7 + 0 म्हणजे त्यांची बेरीज देखील 7 येते आणि या दोन्ही बेरजांचा फरक म्हणजे वजाबाकी 0 आहे आणि म्हणूनच कसोटीच्या नियमामध्ये सांगितल्याप्रमाणे बेरजेतील फरक 0 असल्यास या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल. पुढची संख्या आहे 3,496. आता यातील सुरुवातीचे विषमस्थानचे अंक 3 आणि 9 आहेत. 3 आणि 9 यांची बेरीज 12 येते. त्यानंतर समस्थानचे अंक जर पाहिले 4 आणि 6 आहे. 4 + 6 बरोबर 10 होतात आणि 12 आणि 10 यातील फरक मात्र 2 येतो. तर हा 2 फरक कसोटीच्या नियमात बसत नाही. आपण पाहिलं की फरक 0 असायला हवा किंवा तो 11च्या पटीतील असायला हवा. तर 2 ही संख्या 11च्या पटीतील नाही आहे, म्हणून 3,496 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतरची शेवटची संख्या 54,901. या संख्येच्या विषमस्थानच्या अंकांची जर बेरीज केली आपण तर 5 + 9 + 1 बरोबर 15. म्हणजे विषमस्थानच्या अंकांची बेरीज 15 येते तर समस्थानच्या अंकांची बेरीज 4 येते आणि 15 आणि 4 या दोन संख्यातील फरक 11 आहे आणि कसोटीच्या नियमात सांगितल्याप्रमाणे हा फरक 11च्या पटीतील आहे, म्हणजेच या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार आहे. 54,901 या संख्येला देखील 11ने पूर्ण भाग जाणार आहे. शेवटची कसोटी 12ची कसोटी. तर 12च्या कसोटीमध्ये जर आपण पाहिलात तर ज्या संख्यांना 3 आणि 4 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येलाच 12ने पूर्ण भाग जातो. म्हणजे दिलेल्या संख्येतील
अंकांची बेरीज करून आपण आधी सुरुवातीला 3 पूर्ण भाग जातो की नाही ते पाहायला हवं. त्यानंतर 4च्या कसोटीप्रमाणे शेवटच्या 2 अंकांना 4ने पूर्ण भाग जातो की नाही ते पाहायला हवं. येथे 3 आणि 4 या दोन्ही कसोट्या जर माहीत असतील तरच या कसोटीचा उपयोग होणार आहे किंवा ही कसोटी वापरता येणार आहे. तर उदाहरणार्थ दिलं आहे 34,704 या संख्येला 3 आणि 4ने पूर्ण भाग जातो. तर कसा? तर 3ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज करायला हवी. अंकांची बेरीज 18 आहे या संख्येतील. 18 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 34,704 या संख्येला 3ने पूर्ण भाग जाईल. पण आता 4ने पूर्ण भाग जातो की नाही ते पाहायला हवं. तर शेवटचे 2 अंक मिळून संख्या होते 4. 4ने 4ला पूर्ण भाग जातो म्हणजे या संख्येला 3नेही भाग जातो आणि 4नेही पूर्ण भाग जातो. म्हणूनच 34,704 या संख्येला 12ने देखील पूर्ण भाग जाईल. आणखी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ 1332. आता यातील अंकांची बेरीज जर केली संख्येतील अंकांची बेरीज तर 9 येते आणि 9 ही 3ने विभाज्य संख्या आहे आणि शेवटचे 2 अंकांची संख्या जर पाहिली तर 32 आहे आणि 32 या संख्येला 4ने देखील पूर्ण भाग जातो. म्हणजे या संख्येतील अंकांच्या बेरजेला किंवा या संख्येला 3नेही भाग जातो पूर्ण आणि 4नेही जातो आणि म्हणूनच या संख्येला 12ने देखील पूर्ण भाग जाईल. त्यानंतर पुढची शेवटची संख्या 7092. आता 7092 या संख्येतील अंकांची बेरीज केली तर 18 येते. 18 ही 3ने विभाज्य संख्या आहे. तसेच या संख्येच्या शेवटचे 2 अंकांनी तयार झालेली संख्या 92 आहे आणि 92 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे 3ने देखील पूर्ण भाग जातो आणि 4ने देखील पूर्ण भाग जातो आणि म्हणूनच 7092 या संख्येला 12ने देखील पूर्ण भाग जाईल. तर याप्रमाणे आज आपण 2ची कसोटी, 3ची कसोटी, त्यानंतर 4ची कसोटी, 5ची कसोटी, 8, 9, 10, 11, 12 या कसोट्यांचा अभ्यास केलेला आहे. तर या कसोट्यांचा सराव देखील तितकाच करायला हवा तरच त्या छानपैकी लक्षात राहतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.